जगभरातील विमान सेवेवर मोठा परिणाम झालेला आहे। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झालेला आहे आणि त्याचा थेट परिणाम विमान आणि बँक सेवांवर झाला आहे। जगभरातील मोठी विमानतळ ही सध्या ठप्प पडली आहे। 2024 मधील हे सर्वात मोठं आयटी संकट असल्याचं बोललं जात आहे। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झालाय, त्याचा थेट परिणाम बँकांच्या म्हणजेच वित्तीय सेवा आणि विमान वाहतुकीवर सुद्धा झालेला आहे। त्यामुळे जगभरातील मोठी विमानतळ सध्या ठप्प पडलेली आहे। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये हा बिघाड झालाय, त्यामुळे विमान आणि बँक सेवांवर त्याचा परिणाम होतोय। जगभरातल्या विमान सेवा या आता ठप्प पडलेल्या आहेत। जगभरातली मोठी विमानतळ आता ठप्प पडली आहेत। अनेक अडचणींचा सामना या विमानतळांना सध्या करावा लागतोय। 2024 मधलं हे सर्वात मोठं आयटी संकट आहे। सर्व्हर डाऊन झाल्यामुळे जगभरातल्या विमान सेवेवर त्याचा परिणाम झालेला आहे। अनेक अडचणी येत आहेत, तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागतंय। वित्तीय सेवा आणि विमान वाहतूक या दोन गोष्टींवर सर्वाधिक परिणाम झालेला आहे। जगभरातली मोठी विमानतळ ही ठप्प झाली आहेत। जगभरातील सर्व्हर मायक्रोसॉफ्टचं हे ठप्प झालंय। मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झालाय, त्याचा थेट परिणाम वित्तीय सेवा आणि विमानतळांच्या कार्यपद्धतीवर होतोय। विमानतळ सुद्धा ठप्प पडली आहे, बँक सेवांवर सुद्धा परिणाम झालाय। सर्वात मोठं आयटी संकट मानलं जात आहे आणि याचबद्दल बोलण्यासाठी सायबर एक्सपर्ट प्रशांत माळी आता आपल्यासोबत आहेत। प्रशांत माळीजी, हा प्रकार नेमका काय घडला आणि किती वेळ लागू शकतो हा सगळा प्रश्न रिझॉल्व्ह होण्यासाठी? आता याचे स्टेटस आलेले नाही आहेत की अपडेट कधी होईल, पण जे त्यांचा काहीतरी फॅल्कन नावाचा सेन्सर आहे, त्या सेन्सर मध्ये काहीतरी एरर आलाय आणि त्या एररमुळे सगळ्याकडे ब्लू रंगाची स्क्रीन येते किंवा कुठे कुठे त्यांचे विंडोज चालू नाही आहेत असे मेसेजेस येत आहेत। तर ह्याला थोडा वेळ लागेल, मला असं वाटतंय की अजून 2-3 तास तरी लागतील। पण यामुळे जे नुकसान होणार आहे पूर्ण देशभरातील बिझनेसेसचं किंवा कामं ज्यांची ठप झाली, कारण नॉर्मल लॅपटॉप पण लोकांचे चालत नाही आहेत, कारण ते ऑनलाईन कनेक्ट होऊन जे काय ऑथेंटिकेशन होतं ते होत नाही आहे आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी मात्र कदाचित मायक्रोसॉफ्टला घ्यावी लागेल पूर्ण जगभरातल्या बिझनेसची, असं मला वाटतंय। प्रशांत माळी, लंडन मधल्या शेअर मार्केटवर सुद्धा याचा परिणाम झालाय। यापूर्वी असं कधी घडलंय की असं काही घडायची पहिलीच वेळ? असं विंडोज बंद होणं आणि पूर्ण त्याच्यामुळे शेअर मार्केट बंद होणं किंवा धंदे सगळे बिझनेसेस बंद होणं ही पहिल्यांदाच असं झालंय। ओके, धन्यवाद प्रशांत माळीजी आपल्या प्रतिक्रियेबद्दल आणि माहितीबद्दल। लंडन शेअर बाजाराचं कामकाज सुद्धा ठप्प झालंय। 3 गोष्टींवर या सर्व्हर डाऊन होण्याचा परिणाम झालाय। त्यातली पहिली म्हणजे जगभरातल्या वित्तीय सेवा, याचा अर्थ बँक आणि शेअर मार्केट, आणि दुसरं आहे ते म्हणजे विमान सेवा। विमान सेवेवर सुद्धा मोठा परिणाम झालाय। सर्व्हरमध्ये मायक्रोसॉफ्टचा बिघाड झालेला आहे, काही तांत्रिक अडचणी येत आहेत आणि सायबर एक्सपर्ट सचिन रास्ते, आयटी एक्सपर्ट सचिन रास्ते आता आपल्यासोबत आहेत। सचिन रास्तेजी, यापूर्वी असा काही प्रकार घडलाय का आणि आता जे काही घडतंय त्याबद्दल तुमच्याकडची माहिती? याच्या आधी असं तर कधी घडलं नव्हतं, पण आताचा जो इश्यू जो आहे तो एक पर्टिक्युलर एंड पॉइंट रेमिडिएशन नावाचं एक सॉफ्टवेअर असतं, म्हणजे व्हायरस यायला नको, मॅलवेअर यायला नको, त्याचं डिटेक्शन करायचं असतं। तर तो जो सॉफ्टवेअर आहे त्याचा एक सेन्सर सगळ्या मशीन्सवरती डिप्लॉइड असतो। तर या सेन्सरचा इश्यू झाला ज्याच्यामुळे सगळे विंडोज मशीन जे आहेत ते क्रॅश होत आहेत, ज्याच्यावरती पण क्राउड स्ट्राईकचं सेन्सर डिप्लॉइड असेल ते क्रॅश होतात। ओके, तर मग आता हे सगळी अडचण दूर व्हायला साधारण किती वेळ लागू शकतो? या सगळ्या तांत्रिक अडचणी दूर होण्यासाठी काय अंदाज? आता याच्यात इश्यू असा आहे की सगळे जे मशीन्स आहेत ते लूप मध्ये जात आहेत, म्हणजे स्टार्ट होतात, क्रॅश होतात। तर हर एक मशीनला त्यांना क्लीनअप करावं लागेल, म्हणजे क्राउड स्ट्राईकचा जो सेन्सर आहे तो त्यांना डिसेबल करावा लागेल। तर आता ह्याच्यात जे आयटीचे जे इंजिनियर्स असतात त्यांना हर एक मशीनवरती काम करावं लागेल। आता हे करताना त्यांना सुमारे एका मशीन पाठी 10 ते 15 मिनिटं जातात। आता जेवढे पण मशीन्स आहेत ते सगळं करायला वर्क फोर्स आहे, तर इट विल टेक सम टाइम, आय थिंक अराउंड 6-7 hours इट मे टेक। सचिन रास्ते, याबद्दल आपण काही प्रिसाइज नाही सांगू शकत, पण तुमचा अनुभव, तुमचा अंदाज काय सांगतो याबद्दल? सगळ्या सेवा पूर्वपदावर येण्यासाठी साधारण किती वेळ लागू शकतो?
आता जोपर्यंत सर्व्हर्स अप होत नाहीत तोपर्यंत तर जर का त्यांनी नॉर्मल सर्व्हर सुद्धा अप केला नेक्स्ट अर्ध्या तासात, पण बाकीचे जे वर्क स्टेशन आहेत त्यांचा तर इश्यूच आहे ना. ओके. आता बुकिंग क्लर्क आहेत, त्याच्या समोर जी मशीन आहे त्याच्यावरती क्राऊड स्ट्राईक असेल तर ती मशीन पण अप व्हायला पाहिजे ना, तर मग फक्त सर्व्हर अप होऊन काय फायदा नाही. ओके. आणखी एक प्रश्न आहे ऑल द सचिनजी. सर्व्हिसेस हॅव टू बी अप. ओके. आणखी एक प्रश्न आहे की ही फक्त तांत्रिक अडचणच आहे, सर्व्हर डाऊन आहे, की इतर सुद्धा काही कारण असू शकतात यामागे? नाही, ओनली टेक्निकल इश्यू. ओके ओके ठीक आहे. धन्यवाद सचिन रास्तेजी आपल्या या माहितीबद्दल आणि प्रतिक्रियेबद्दल. तर 2024 मधलं हे सर्वात मोठं आयटी संकट आपण बघतोय. जगभरातले मोठे आंतरराष्ट्रीय विमानतळ सुद्धा ठप्प पडलेले आहेत. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झालाय आणि त्याचा परिणाम जगभरातल्या विमानतळांतील सेवांवर होतोय, विमान वाहतुकीवर होतोय. मायक्रोसॉफ्टचं सर्व्हर क्रॅश झाल्यानं जगभरात सध्या हडकंप सुरू आहे. लंडन स्टॉक एक्सचेंजचं कामकाज सुद्धा ठप्प झालंय. विमान सेवेसोबत बँक सेवेवर सुद्धा मोठा परिणाम झालाय. 2024 मधलं हे सर्वात मोठं आयटी संकट असल्याचं बोललं जात आहे. मुंबई विमानतळावर सुद्धा मोठा परिणाम या गोष्टीचा झालाय. लंडन शेअर बाजाराचं कामकाज ठप्प झालंय. बँक आणि मीडिया हाऊसला सुद्धा याचा फटका बसताना दिसतोय. सर्व्हर ठप्प झाल्यानं अमेरिकेला मोठा फटका या गोष्टीचा बसतोय. मुंबई विमानतळावरून होणाऱ्या उड्डाणांवर मोठा परिणाम होतोय. मायक्रोसॉफ्टच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाले.